श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत महाशिवरात्रीची कहाणी. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल. तर उत्तरादाखल शंकरांनी पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. तर ऐका ती कहाणी. एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची तो हत्या करून आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करायचा. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने कर्ज वेळेवर चुकवले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित मार्मिक गोष्टी ऐकत होता आणि चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदीतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात गेला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहानभुकीने व्याकुळ होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठाच्या बेलपत्राच्या झाडावर बसला. बेल वृक्षाच्या खाली बरोबर बेलपत्रांनी झाकलेले एक शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र त्याची काही कल्पना नव्हती. मग तो फांद्या तोडून खाली टाकत होता, जो मचान बनवण्यासाठी त्या फांद्या बरोबर शिवलिंगावर पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शेतकऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्याकडून काय झालं, शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले. एका प्रहारानंतर एक गर्भिणी हरिणी त्या तलावावर पाणी पिण्यासाठी आली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने त्यावर नेम साधला. तितक्यात ती हरिणी म्हणाली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्यबाण बाजूला ठेवले. हरिणी झाडात लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरिणी आली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम धरला. हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले, हे पारधी, मी एक कामातुर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीने त्या हरण्यालाही जाऊन दिलं. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिलासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार इतक्याच ती हरिणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून येते. यावेळी तू मला मारू नकोस. शेतकरी हसला आणि समोर आलेल्या शिकाऱ्याला सोडून, आपण काय हा मूर्खपणा करत नाही का? याआधी मी 2दा शिकार गमावली. माझी मुले तहानभुकीने व्याकुळ झाले असतील. उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते, अगदी तशीच मला देखील माझ्या पिलाची काळजी वाटते. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिला जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यातून जात होता. आता या मृगाची शिकार तर नक्की करावी असा विचार मनात आला. तो त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारले असेल तर मला मारण्यात वेळही करू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मलाही एकही दुःख क्षण सहन होणार नाही. मी त्याचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणासाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर लगेच हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्यासमोर तुझ्यासमोर हजर होतो.
आता रात्रीचे उपवास घडला, जागरण झाले. तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे हरणीची आणि शिकारीची काही हिंसक गोष्ट निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात संपूर्ण मृग परिवार शेतकऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरविले. देवलोकातून समस्त देव ही घटना पाहत होते. घटनेनी परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्ती झाली. ही कहाणी साठा उत्तराची संपूर्ण. तर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही शिवरात्रीचे व्रत करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम